मित्रांनो, मी रत्नाकर औसेकर, मूळ राहणार लातूर, मराठवाड्यातला एक अतिशय मध्यमवर्गीय कुटुंब आणि मला थोडासा माझा जो गेल्या 40 वर्षातला प्रवास, तो प्रवास सहजपणे कोणताही देखावा न करता, कोणताही त्याला फोडणी न देता, एक 35% मुलगा ज्यांनी कधीही 36% घेतले नाहीत असा तो मी एक वर्गातला विद्यार्थी. आणि मी 35% विद्यार्थी हे सांगायला मला कोणताही संकोच वाटत नाही, कारण हे 40 वर्षाचा प्रवास एक विलक्षण आहे. कारण या प्रवासामध्ये खूप चांगली लोक भेटली, काही स्वार्थी लोक भेटली, काहींनी मदतही केली, पण रत्नाकर औसेकर घडवण्यामध्ये अनेक लोकांचा हात आहे. आता मुळात मी चित्रकार आणि आता चित्रकार सुद्धा बनण्यामध्ये की आवाजाचा बादशाह बनण्यामध्ये किती प्रकारच्या मला संकटाला सामना करत पुढे सरकावं लागलं. आता चित्रकलेची ओढ लागली कशी? तर आम्ही जिथे राहत होतो एक छोटीशी गल्ली आहे लातूरला, राम गल्ली नावाची, आणि त्या गल्लीमध्ये आमचा हा जुना एक 100-150 वर्षाचा जुना वाडा आहे. आणि त्या वाड्यामध्ये, वाडा संस्कृतीमध्ये एक गिरीकर कुटुंब राहत होतं, गिरीकर कुटुंब. आणि त्या कुटुंबामधला एक चंदू नावाचा मुलगा आणि त्यांचे वडील, त्यांना आम्ही भाऊ म्हणायचो. या भाऊंचं सुंदर पेंटिंग होतं, सुंदर चित्रकला होती. खरं तर ते भाऊ मिलिटरी मॅन. मग त्यांचा मुलगा चंदू हा चित्र काढत असे. आता बऱ्याच आजच्या पिढीला मर्फी हे नाव माहीत नसेल, पण त्या काळात एक असं ओठापुढे बोट घेतलेले एक सुंदर गोंडस लहान मुलगी, एक 3-4 वर्षाची असेल, तिचं नाव मर्फी. हे अशा मर्फीचं तो ड्रॉइंग करत होता. आणि मी जेमतेम एक 5-6 वर्षाचा असेल, तो कसं करतोय, तो ड्रॉइंग करतोय, तो पेंटिंग करतोय, म्हणजे आपल्याला का नाही येत, आपणही करूया. मग त्याच्यासाठी काय लागतं? ड्रॉइंग पेपर लागतो, पेन्सिल लागती, मग ट्रेसिंग पेपर लागतो. ते चित्र आधी ट्रेस करायचं, मग त्याच्या पाठीमागे पेन्सिलनं असं घासायचं आणि ते आपल्या कागदावर करून पुन्हा त्याला पेंटिंग करायचं. मग ती असं करत करत हळूहळू जसं पाहावं तसं ते चित्र तयार होत गेलं. आणि ही चित्रकला अंगात रुजायला हा चंदू कारणीभूत आहे. कोणती कला. आणि मित्रांनो, मला तुम्हाला हा प्रवास का सांगा वाटतो की प्रत्येक सुरुवात ही अपयशानं होते, अपयशानं झाली आणि अपयशातूनच पुढे यश निर्माण झालं. चित्रकलेची आवड ही शांत बसू देत नव्हती. आता 7वी, 8वी, 9वी मी राजस्थान हायस्कूल, लातूरच्या हायस्कूलमध्ये शिक्षण माझं. त्या ठिकाणी वारे गुरुजी नावाचे आमचे एक सर होते. त्यांची आवर्जूनपणे आठवण मला वारंवार होते, कारण ते वारे गुरुजी, त्यांची एक एवढीशी अशी छडी होती आणि वर्गात जर ड्रॉइंगची वही नाही आणली, ड्रॉइंगची वही कोणी नाही आणली, त्यांनी वर हा
मग आम्ही उभा टाकायचो. सगळ्यात पहिला उभा टाकणारा मी, कारण कधीच वही सोबत आणायची नाही. आणि ते मोजून 10 छड्या मारायचे. मग सवय लागली, ड्रॉइंगची वही वर्गामध्ये घेऊन जायची. आणि त्या वारे गुरुजी स्वतःजवळचे रंग द्यायचे. आता त्या काळात ती कॅमलच्या रंगाची बाटलीच काहीतरी अवघ्या 30 पैसे, अल्पती 25 का 30 पैसे, एवढं स्वस्त रंग त्या काळामध्ये होते. आणि पण ते सुद्धा घेण्याची आमची तयारी नव्हती, म्हणजे किंवा तेवढं पाठबळ नव्हतं, किंवा हे चित्रकला हे असते हेच आमच्या घराण्यात माहीत नव्हतं. मग त्या वारे गुरुजींनी रंग द्यायचे आणि त्याच्यातून आम्ही ते चित्रकार काढत काढत असं 6वी 7वी 8वी असे अनेक पडाव पार पाडत एके दिवशी आमच्या लातूरला रोटरी क्लब लातूरने एक स्पर्धा भरवली चित्रकलेची, लहान मुलांसाठी, हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी. त्यामध्ये मी भाग घेतला. आता त्या रोटरी क्लबच्या चित्रकला स्पर्धेच्या वेळेस भार्गव, नंदकिशोर भार्गव अशी काही मंडळी त्याच्या अध्यक्ष होते, डॉक्टर बराडिया. योगायोगाने, अपघाताने, अनावधाने तिथं रोटरी क्लब लातूरच्या चित्रकला स्पर्धामध्ये हायस्कूल विभागात प्रथम क्रमांक माझा कसा आला त्याची पण एक गंमत आहे. मला गणपती करायचा शौक होता. म्हणजे गणपती आली की मला त्या गोष्टीची आवर्जूनपणे आठवण होते. मित्रांनो, मला गणपती, कारण आमच्या समोर एक माझा एक मित्र होता काशीकर नावाचा, तो शाडूच्या मूर्ती तयार करायचा, गणपती. मग त्याला तो कलर करायचा आणि 2 रुपये 3 रुपये 1 रुपया त्याची किंमत त्या गणपतीची. मग काशीकरला येते, मला का गणपती येत नाही, त्याला येतो, मला काय येत नाही, ही खंत मनामध्ये. म्हणून एके दिवशी मीच गणपती बनवून विकण्याचा बिझनेस सुरू करण्याचं ठरवलं. आणि त्याला पार्टनर, आता 25 रुपये भांडवल लागणार होतं गणपती व्यवसाय सुरू करण्यासाठी. किती? अवघे 25 रुपये. भांडवल नव्हतं. वडिलांनी म्हणले हे 10 रुपये, फायदा झाला तुझा, नुकसान झालं तुझं, ला भांडवल घाल, बनव गणपती. वडिलांनी 10 रुपये दिले. आता 15 रुपये आणायचे कुठून? मग तिथंच आमचा एक दिलीप पाथर्डकर नावाचा आमचा शेजारी, जो आमच्याच वाडा संस्कृतीमध्ये राहत होता, त्यांनी जर थोडंसं निवांत होते, म्हणजे अजून व्यवसाय, ते नोकरीचा प्रयत्न करत होते, तर ते थोडासा त्यांचा स्ट्रगल पिरियड होता. मग ते म्हणजे आता बसून काय करायचं रत्नाकर, आपण गणपती करून विकूया. मग आम्ही गणपती करून विकायचं ठरवलं. तुम्हाला खोटं नाही सांगत, शाडूचं पोतं बाजारातून आणलं, त्याला 2 दिवस पाण्यामध्ये भिजू घातलं, त्यात कापूस घातला, त्याला तुडवलं बडवलं, काठीनं मार, कपड्यात गुंडाळ, बोरग्यात घे, पोत्यात घे, त्याला बडवून त्या शाडूला एवढं चिकनी शाडू लागते गणपती बनवायला. ती शाडू तयार केली. ती शाडू केली, गणपती तयार झाले. आणि मला वाटतं की ते 10 का 15 गणपती तयार झाले. ते छोटे छोटे गणपती विकले गेले. आणि एक गणपती मी मोठा बनवला होता, 3 ते 4 फुटाचा. मग तो गणपती हे कोणी घेत नव्हतं. मग तो गणपती विकण्यासाठी मी ह्या लातूरच्या बाजारामध्ये गणपती रिक्षात टाकून घेऊन गेलो विकण्यासाठी. मला खोटं नाही सांगत, तो गणपती माझा दुपारी 2 जरी वाजले गणेश चतुर्थीच्या दिवशी विकल्या गेला नाही. मन उदास झालं. म्हणजे 25 रुपये भांडवल गुंतवलं, तर त्या सगळे गणपती विकून आमच्याकडे काहीतरी 19 रुपये जमले, 6 रुपये लॉस. जर तो गणपती 5-6 रुपयाला विकल्या गेला असत तर आम्ही बरोबरीत आलो असतो. पण तो गणपती माझा विकल्या गेलेला नाही. मी दुपारी 2 वाजता ज्यावेळेस सगळ्यांची गणपती खरेदी झाली, सगळ्या अख्ख्या गावानं गणपती घेतले, पण माझा गणपती कोणी नाही घेतला विकत. मग तो गणपती मी एका रिक्षालाच 50 पैशात ठरवलं आणि त्याला मला आता घरी घेऊन चला. मग गणपतीचं करायचं काय? गणपती ही देव आहे, मूर्ती आहे, ती आपण केलेली आराधना आहे, ते आपल्या आयुष्यातलं एक प्रॉडक्ट आहे. आणि हे गणपती
घरी नेला तर वडील म्हणतील मूर्खाला धंदा करायची अक्कल नाही, निघाला गणपती करायला, निघाला गणपती विकायला. लोकांचं आपल्या सकाळपुढे येत असतं का? आपण काय मूर्तिकार आहोत का? आपण काय कुंभार आहोत का? आपल्या घरात कोण कलाकार आहे? निघाला गणपती करायला. असं वडील रागवतील, शिव्या देतील म्हणून तो गणपती एका पाहुण्याच्या घरी नेऊन ठेवला आणि घरी सांगितलं माझे सगळे गणपती विकले. मग वडिलांनी मला विचारलं तुझं प्रॉफिट काय झालं? तर तुम्हाला सांगतो, मी वडिलांना सांगितलं 25 रुपये गेले, 25 रुपये बरोबर आले. फक्त माझ्या हातनं कला निर्माण झाली, मी गणपती तयार केले आणि विकले, आपली बरोबरी झाली, मला प्रॉफिट काही मिळालेलं नाही. त्यामुळे थोडंसं वडिलांना समाधान वाटलं. हे कमीत कमी अडकवलेले 25 रुपये तरी निघाले. पण मला माहित होतं की आपला 6 रुपये लॉस झालेला आहे. पण हा जो एक अनुभव आहे लहानपणचा, मला ही गणपती आली की आवर्जूनपणे याची आठवण येते की एक स्ट्रगल पिरियड, एक काहीतरी करण्याची उर्मी, जिद्द, कलाविषयी जागृती ही त्या काळात. म्हणजे आता आज वय माझं 63 आहे, तर त्यावेळेस माझं वय बघा जेमतेम फार फार तर 13-14 वय असेल माझं, ज्यावेळेस मी गणपती तयार करणार. म्हणजे ह्या गोष्टी आता 40, 45, 50 वर्ष होत आले. मग मला सांगा, मी जर तिथंच खचलो असतो, यापुढे मला आयुष्यात कला काही निर्माणच करायची नाही आणि मनातून खचलोय होतो की आपण मूर्ती करणे हे आपलं काम नाहीये, आपण त्या धंद्यात पडायचं नाही, फार फार तर तुम्ही चित्रकला करा. म्हणून माझं एक तुम्हाला सांगणं असं आहे की हे मी का करतोय, तर मला वाटतं कुठंतरी हा एखादा कलाकार घडण्यामागं काय काय घटना चमत्कारिक घडतात आणि त्याच्यातून एखादा कलाकार तयार होतो, त्याचं एक उदाहरण आहे. आणि पुढे मग नंतर मी चित्रकलेमध्येच लक्ष घातलं आणि वारे गुरुजींच्याच मार्गदर्शनाखाली त्या काळात किंवा अजूनही आहे वाटतं की इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट, की कोणीतरी सांगितलं की इंटरमिजिएट परीक्षा जर पास झालं तर तुम्हाला पुढे चित्रकला महाविद्यालयात प्रवेश मिळतो, पुढे तुम्हाला ITI मध्ये प्रवेश मिळतो. मी ITI मध्ये पेंटर या ट्रेडसाठी फॉर्म सुद्धा भरला होता, पण तिथे नंबर नाही लागला. मग तिथे नंबर नाही लागला म्हणून लातूरच्या चित्रकला महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. त्यावेळेस फक्त माझ्याकडे क्वालिफिकेशन काय होतं, तर 10वीला 35% मार्क आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा पास. या एकाच शिदोरीवर माझा चित्रकलेतला प्रवास सुरू झालेला आहे आणि पुढे अनेक वळणं येत गेली. मग चित्रकलेमध्ये मी पुढे पुढे मला कोणते कोणते अडथळे आले आणि एक चित्रकार म्हणून कसा निर्माण झाला याचं गुपित मी तुम्हाला पुढच्या भागात नक्की सांगेन. आज एवढंच. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. हे करण्यामागे माझा उद्देशच आहे की आजची मुलं हातामध्ये ड्रॉइंग पेन, स्केचिंग करणे हे सगळं बंद झालेलं आहे. मोबाईलच्या पुढे मुलं जायला तयार नाहीये. आज माझी 18 महिन्याची नात, तिला मोबाईल मधलं सगळं माहिती आहे. यूट्यूब, रील, ती व्हॉइस कॉल करते किंवा साऊंड मध्ये बोलून ती यूट्यूब ओपन करते. तिला म्हणजे 18 महिन्याचं लेकरू माझी नात श्रेणिका, ती आज मोबाईल शिवाय तिला आज जेवण सुद्धा नको वाटतंय. मग त्या काळात तर मोबाईल वगैरे नव्हते. मग त्या काळात ते मुलं लहान मोठी लेकरं होते, पण त्या काळात मोबाईल नव्हता, पण असं काहीतरी कलेचा छंद असायचा की ज्या काळात आम्हाला जेवणाचं सुद्धा भान नसायचं. पण आज ही संस्कृती सगळी मोबाईलमय होते. तर कुठेतरी हा मोबाईल दूर जावा आणि आपल्यातून सुद्धा आता काही दिवसांत चित्रकार हा घडणारच नाही असं एक माझं. कारण चित्रकला महाविद्यालयांना प्रवेश आता घ्यायला मुलं येत नाहीयेत. चित्रकला महाविद्यालयाची अत्यंत बिकट परिस्थिती आहे असं तिथले प्राध्यापक सांगतात की काही दिवसानं जे स्कूल ऑफ आर्ट सुद्धा कुलूप लावायची पाळी जर आली तर त्या काही आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण कुणाचाही ओढा
कला क्षेत्राकडे नाहीये. फक्त कुठंतरी आता मला एकच सांगायचं की जे विद्यार्थी अभ्यासात हुशार नाही आहेत, की ज्यांना इकडे मार्क कमी पडले, त्यांनी खचून न जाता तुमच्या अंगातली सुप्त कला बाहेर काढा. तुम्ही सुद्धा एखादा कलाकार घडू शकताल. हा या माझ्या एपिसोड तयार करण्यामागचा ही उद्देश आहे. याच्यामध्ये कोणतंही मला स्वतःची स्तुती, माझी मार्केटिंग हे माझं सगळं त्याचं होऊन गेलेलं आहे. आता काय नवीन करायची मला गरज नाही. पण कुठेतरी या नवीन पुढच्या पिढीला की अशी सुद्धा कलाकार घडू शकतात, त्याच्यासाठी हा केलेला आहे माझा एपिसोड आहे. तर माझ्या ह्या कला क्षेत्राची चित्रकथा नावाचा हा भाग पहिला कसा वाटला आवर्जूनपणे कळवा.